नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ऑगस्ट महिन्यातील चालू घडामोडी पाहणार आहोत। प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील तवा जलाशयाचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये जो तवा जलाशय आहे त्याचा रामसर स्थळांच्या यादीमध्ये समावेश झाला। नेक्स्ट क्वेश्चन, जम्मू आणि काश्मीरच्या DGP पदी कोणाची निवड करण्यात आली? तर नलिन प्रभात यांची निवड झाली आहे। इस्रोचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-8 याचे कोणत्या यानाद्वारे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले? तर कोणत्या यानाद्वारे? तर SSLV-D3 या यानाद्वारे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले। नेक्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर हरीश पर्वतनेनी यांची निवड झाली आहे। लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर KC वेणुगोपाल यांची नियुक्ती झाली आहे लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी। पुढचा प्रश्न पहा, तिसऱ्या ग्लोबल साऊथ शिखर परिषद 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर याचे आयोजन आपल्या भारत देशात करण्यात आले आहे। पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन कधी करण्यात आले? तर 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या दरम्यान पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या संरक्षण सचिवपदी कोणाची निवड झाली आहे? तर राजेश कुमार सिंह यांची निवड झालेली आहे भारताच्या संरक्षण सचिवपदी। भारताचे 75 महान क्रांतिकारी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर भीम सिंग यांनी लिहिलेले आहे हे पुस्तक। संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर डॉक्टर संजय जयस्वाल यांची निवड झालेली आहे संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला जानेवारी ते ऑगस्टपर्यंतचे संपूर्ण चालू घडामोडी पाहिजे असतील तर ते घेऊ शकतात। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी QR कोडवरती पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे 8208999286, तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। लगेच तुम्हाला त्या ठिकाणी PDF पाठवली जाईल आणि आज जे आपण प्रश्न पाहतोय ते सुद्धा प्रश्न त्यामध्ये असणार आहेत मित्रांनो। तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला पुढचा प्रश्न पाहूयात। पॅराऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर भाग्यश्री जाधव व सुमित अंतिल यांची निवड करण्यात आली आहे भारताचे ध्वजवाहक म्हणून पॅराऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये। चला पुढचा प्रश्न पहा, इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2024चे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर डायना पंडोल ही ठरलेली आहे पहिली भारतीय महिला जिने इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2024चे विजेतेपद जिंकले आहे। नुकतेच राकेश पाल यांचे निधन झाले, तर ते भारतीय तटरक्षक दलाचे कितवे महासंचालक होते? तर ते 25वे महासंचालक होते भारतीय तटरक्षक दलाचे। नेक्स्ट क्वेश्चन, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर P अनिल कुमार यांची नियुक्ती झाली आहे। वेस्टर्न इंडिया बिलियर्ड स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर पंकज अडवाणी यांनी हे विजेतेपद जिंकले आहे। पुढचा प्रश्न पहा, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर किसानों की बात हे प्रोग्राम सुरू करण्याची केंद्र सरकारने घोषणा केलेली आहे। BCCIने भारतीय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर VVS लक्ष्मण यांची नियुक्ती केली आहे। डॉक्टरांच्या सुरक्षतेसाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या अध्यक्षतेखाली 10 संसदीय कृती दल स्थापन केले आहे? तर आरती सरीन यांच्या अध्यक्षतेखाली 10 संसदीय कृती दल स्थापन केले आहे। कोणी स्थापन केले? तर सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या सुरक्षतेसाठी। कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षतेसाठी हेल्पर्स ऑफ द नाईट हा कार्यक्रम सुरू केला? तर कोणत्या राज्य सरकारने केला आहे? तर पश्चिम बंगालने केला आहे। पॅरिस पॅराऑलिम्पिकसाठी भारतीय दलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सत्यप्रकाश सागवान यांची नियुक्ती झाली आहे
पॅरिस पॅराऑलिम्पिकसाठी भारतीय दलाचे प्रमुख म्हणून. महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2024 बांगलादेशऐवजी कोठे होणार आहे? तर UAE या ठिकाणी होणार आहे महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2024. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना सुरू केली आहे? तर हिमाचल प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेली आहे ही योजना. एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच ESICच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अशोक कुमार सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पहा, अमेरिकेच्या टेक्सास येथे 90 फूट हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली असून त्याला काय नाव देण्यात आले? तर त्याला स्टॅच्यू ऑफ युनियन हे नाव देण्यात आले आहे. 19व्या CII भारत आफ्रिका व्यापार परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील पहिले सोलार विलेज ठरलेले मण्याची वाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या रौनक दहियाने कोणते पदक जिंकले आहे? तर त्याने कांस्य पदक जिंकले. पुढचा प्रश्न पहा, लुसाने डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राने 89.49 मीटर भाला थ्रो करत कोणते पदक जिंकले आहे? तर त्यांनी रौप्य पदक जिंकलेले आहे नीरज चोप्राने लुसाने डायमंड लीग स्पर्धेमध्ये. लुसाने डायमंड लीग स्पर्धेत 90.61 मीटरचा भाला थ्रो करत कोणी सुवर्णपदक जिंकले? तर अँडरसन पीटर्स यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. त्यांचा थ्रो कितीचा होता? तर 90.61 मीटरचा होता. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा, 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या नेहा सागवानने कोणते पदक जिंकले आहे? तर त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेले आहे 57 किलो वजनी गटामध्ये. लक्षात ठेवा. राष्ट्रीय टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांची निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पहा, भारताचे 75 महान क्रांतिकारक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर भीमसिंह हे आहेत भारताचे 75 महान क्रांतिकारक या पुस्तकाचे लेखक. ICC इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून कोणाची बिनविरोधी निवड झाली आहे? तर जय शहा यांची निवड झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वसंतराव चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले, तर ते कोणत्या जिल्ह्याचे खासदार होते? तर ते नांदेड जिल्ह्याचे खासदार होते. कोणाची इंडियन तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच ITBPच्या ADG पदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर संजीव रैना यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर सागर बगाडे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. युनिफिल्ड पेन्शन स्कीम म्हणजेच UPS योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर महाराष्ट्र राज्य ठरलेले आहे. कोणत्या राज्याच्या विधानसभेने बालविवाह विरोधी कायदा पास केला आहे? तर हिमाचल प्रदेश राज्याने केला आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये कोणते पदक जिंकले? तर त्यांनी रौप्य पदक जिंकले आहे. आणि त्यांचा थ्रो कितीचा होता असाही प्रश्न येऊ शकतो, तर लक्षात ठेवा 89.45 मीटरचा त्यांचा थ्रो होता. आणि या पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये भालाफेकमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर पाकिस्तानचा अर्शद नदीम यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे. आणि त्यांचा थ्रो कितीचा होता? तर 92.97 मीटरचा त्यांचा थ्रो होता. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न मित्रांनो, स्टार मार्क करून घ्या. परीक्षेमध्ये यावरती 100% प्रश्न येईल. चला पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन आहेत. लक्षात ठेवा. भारतीय पुरुष हॉकी संघाने 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या संघाचा पराभव करून कांस्य पदक जिंकले आहे? तर आपल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पेनचा पराभव करून कांस्य पदक जिंकले आहे. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून किती गावे ओळखली गेली आहेत? तर 35 गावे ओळखली गेलेली आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगट कोणत्या वजन गटात अपात्र ठरली? तर 50 किलो वजन गटामध्ये ती अपात्र ठरलेली आहे पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन,
पुदुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून कोणी शपथ घेतली? तर के कैलाशनाथन यांनी शपथ घेतलेली आहे. दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस कधी साजरा केला जातो? तर 7 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करतात. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर सी नारायण रेड्डी साहित्यिक पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार शिवशंकरी यांना मिळाला आहे. पेन पिंटर पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित केले आहे? तर अरुंधती रॉय यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताचे नवे गोल्फ प्रमुख कोण झाले आहेत? तर कपिल देव हे झालेले आहेत आपल्या भारताचे नवीन गोल्फ प्रमुख. देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये याचे उद्घाटन करण्यात आले आहे. बुद्धदेव भट्टाचार्य यांचे नुकतेच निधन झाले, तर ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर ते पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री होते. बुद्धदेव भट्टाचार्य यांचे नुकतेच निधन झाले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला जानेवारी ते ऑगस्ट 2024 पर्यंतचे करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते घेऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला सर्व महत्त्वाचे टॉपिक्स मिळतील आणि त्याचबरोबर आपण आज जे प्रश्न पाहतोय ते सर्व प्रश्न त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी QR कोडवरती पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे 8208999286 तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. लगेच तुम्हाला त्याची PDF पाठवली जाईल. प्रत्येकांसाठी ही महत्त्वाची PDF ठरणार आहे मित्रांनो, कारण सर्व महत्त्वाचे टॉपिक्स आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्यासाठीच प्रत्येकाने ही PDF घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये याची मदत होईल. RBIने सलग 9व्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही, तर रेपो रेट किती आहे? तर रेपो रेट आहे 6.50%. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे उघडला? तर नवी दिल्ली या ठिकाणी उघडला आहे आपल्या भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे. एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? तर मनू भाकर ही ठरलेली आहे. तिने एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकलेले आहेत. तर तिने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकले, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी निवड झाली आहे? तर त्यांची राजस्थान राज्याच्या राज्यपालपदी निवड झालेली आहे हरिभाऊ बागडे यांची. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये कोणत्या देशाने पहिले सुवर्णपदक जिंकले आहे? तर चीनने जिंकले पहिले सुवर्णपदक पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये. पुढचा प्रश्न पहा, मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड 2024चा मुकुट कोणी पटकावला आहे? तर नंदिनी राजपूत यांनी याचे विजेतेपद जिंकलेले आहे. आसाम रायफल्सच्या डायरेक्टर जनरल म्हणजेच महानिर्देशकपदी कोणाची निवड झाली आहे? तर विकास लखेडा यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न, 54व्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड यामध्ये भारताला किती पदक मिळाले आहेत? तर आपल्या भारताला 5 पदक मिळाले आहेत. आणि याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? तर इराण देशामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. टोकियो येथे आयोजित क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतातर्फे कोण उपस्थित राहिले होते? तर आपल्या भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे उपस्थित राहिले होते. पुढचा प्रश्न, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रीती सुदान यांची नियुक्ती झालेली आहे. कोणत्या राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याच्या ई-पीक पाहणीच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? तर डिजिटल क्रॉप ही योजना सुरू करण्यात आली. 56व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला किती पदक मिळाले आहेत? तर आपल्या भारताला 4 पदक मिळाले आहेत. रोहन बोपन्ना याने नुकतीच कोणत्या खेळामधून निवृत्तीची घोषणा केली आहे? तर त्यांनी टेनिस या खेळातून निवृत्तीची घोषणा केलेली आहे रोहन बोपन्ना यांनी. कोणत्या राज्यातील वायनाड येथे भूस्खलनाची घटना घडली आहे? तर केरळ राज्यात घडलेली आहे ही घटना. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये
स्वप्नील कुसळे या भारतीय नेमबाजाने कोणते पदक जिंकले? तर त्यांनी कांस्य पदक जिंकलेले आहे। आणि स्वप्नील कुसळे हा आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातील रहिवासी आहे। महाराष्ट्र राज्याला खाशाबा जाधव यांच्यानंतर किती वर्षांनी ऑलिम्पिक पदक प्राप्त झाले आहे? तर 72 वर्षांनंतर आपल्या महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक प्राप्त झालेले आहे। पुढचा प्रश्न पहा, आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला डीजी म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर साधना सक्सेना नायर यांची निवड झालेली आहे। तर या आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला डीजी आहेत। कोणत्या जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे? तर SC ST जातीच्या आरक्षणामध्ये हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। पुढचा प्रश्न, मधुमेह संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांना सन्मानित करण्यात आलेले आहे या पुरस्काराने। वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार 2024 कोणत्या राज्याला जाहीर करण्यात आला? तर हा पुरस्कार आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे। आपत्ती व्यवस्थापन विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडले आहे? तर नित्यानंद राय यांनी मांडलेले आहे हे विधेयक लोकसभेमध्ये। केंद्रीय परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी कोणत्या शहरात महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे? तर टोकियो या शहरात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण केले एस जयशंकर यांनी। देशाच्या GST संकलनात जुलै महिन्यात किती टक्के वाढ झाली आहे? तर 10.3% वाढ झालेली आहे। 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले? तर याचे आयोजन दिल्ली या शहरात करण्यात आले आहे। 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचे। पुढचा प्रश्न, कोणते गाव राज्यातील पहिले सौर ग्राम म्हणून ओळखले जाणार आहे? तर मान्याची वाडी हे गाव ओळखले जाणार आहे पहिले सौर ग्राम म्हणून। BSFच्या नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर दलजीत सिंग चौधरी यांची नियुक्ती झालेली आहे BSFच्या नवीन महासंचालकपदी। नेक्स्ट क्वेश्चन, ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर सुदीपता सेनगुप्ता हे आहेत या पुस्तकाचे लेखक। सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवन गौरव पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले? तर दिलीप प्रभावळकर यांना सन्मानित करण्यात आले आहे। नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 32व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले आहे। आणि याचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर नवी दिल्ली या ठिकाणी। नेक्स्ट क्वेश्चन, भारतात किती वर्षानंतर आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचे आयोजन करण्यात आले? तर आपल्या भारतात 65 वर्षानंतर या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। जागतिक व्यापार संघटनेच्या म्हणजेच WTOच्या रिपोर्टनुसार जागतिक कृषी निर्यातीत भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? तर आपल्या भारताचा 8वा क्रमांक लागतो। नेक्स्ट क्वेश्चन, नॅशनल हाऊसिंग बँकच्या मॅनेजिंग डायरेक्टरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संजय शुक्ला यांची नियुक्ती झाली आहे। मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर ही झारखंड राज्याने सुरू केलेली योजना आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टीपल चेस धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा अविनाश साबळे कितवा भारतीय ठरला आहे? तर तो पहिला भारतीय ठरलेला आहे। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नोवा लायलन्सने पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावले आहे, तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर तो अमेरिकेचा खेळाडू आहे। नेक्स्ट क्वेश्चन, शेख हसीना यांनी नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे? तर त्यांनी बांगलादेश देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समारोपाच्या सोहळ्यात भारताची ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
तर मनू भाकर यांची निवड करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन, केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील आदिचुंचनगिरी अभयारण्याला मोर अभयारण्य म्हणून घोषित केले आहे? तर हे कोणत्या राज्यातील अभयारण्य आहे? तर कर्नाटक राज्यातील हे अभयारण्य आहे. याला मोर अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. गोवा विधानसभेत अनुसूचित जमातीला आरक्षण देण्यासाठीचे विधेयक कोणी लोकसभेत सादर केले आहे? तर अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक लोकसभेत सादर केले. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळ गडावरील कंदील पुष्प या वनस्पतीच्या नव्या प्रजातीला कुणाचे नाव देण्यात आले? तर याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर कोणत्या देशाचा हा सर्वोच्च सन्मान आहे? तर फिजी या देशाचा आहे. तर त्याचे नावसुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो, परीक्षेमध्ये नावसुद्धा विचारलं जातं. कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, स्वीडन देशाच्या आर्मड डुप्लांटिसने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत कोणते पदक जिंकले? तर त्यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे. भारत आणि कोणत्या देशादरम्यान उदार शक्ती 2024 या वायुसेना अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे? तर भारत आणि मलेशिया या देशादरम्यान उदार शक्ती 2024 या वायुसेना अभ्यासाचे आयोजन करण्यात आले. भारत सरकारने सुरू केलेल्या पहिल्या विज्ञान रत्न पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली? तर गोविंदराजन पद्मनाभन यांची निवड झालेली आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर धनंजय दातार यांना सन्मानित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याने लॉजिस्टिक धोरण 2024ला मान्यता दिली आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने लॉजिस्टिक धोरण 2024ला मान्यता दिली. डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी कोणत्या देशाच्या हंगामी पंतप्रधानाची शपथ घेतलेली आहे? तर डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी बांगलादेश देशाच्या हंगामी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, PR श्रीजेश यांनी नुकतेच हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तर ते कोणत्या राज्याचे खेळाडू आहेत? तर ते केरळ राज्याचे खेळाडू आहेत. आणि PR श्रीजेश हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर हॉकीशी संबंधित आहेत, लक्षात ठेवा. जागतिक आदिवासी दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 9 ऑगस्ट हा आहे जागतिक आदिवासी दिन. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहेत? तर आपल्या भारताने एकूण 6 पदक जिंकलेले आहेत पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये. आणि त्यात 5 आहेत कांस्य आणि 1 आहे रौप्य. पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदक जिंकले आहेत? तर अमेरिकेने जिंकलेले आहेत सर्वाधिक पदक. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर मनू भाकर आणि PR श्रीजेश यांची निवड करण्यात आली होती. भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाचा मुख्य कोचपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर PR श्रीजेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पहा, देशातील पहिले ग्रेन ATM कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले? तर हे ओडिशा राज्यामध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे देशातील पहिले ग्रेन ATM. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी काकोरी रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले? तर लखनौ या ठिकाणी काकोरी रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्य गुजरात साहित्य अकादमीचा कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? तर हा पुरस्कार बाबा भांड यांना जाहीर झाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला जानेवारी ते ऑगस्टपर्यंतचे करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर ते घेऊ शकतात. आपण जे करंट अफेअर्सचे व्हिडिओ अपलोड करत असतो आपल्या चॅनलवरती, तर जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे तेच आपण घेत असतो मित्रांनो. तर त्यावरतीच आपण PDF बनवलेली आहे. तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका. परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला याचा 100% फायदा होईल. तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी QR कोडवरती पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला. लगेच तुम्हाला त्याची PDF पाठवली जाईल.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना जाहीर झाला. नेक्स्ट क्वेश्चन, ऑलिम्पिकमधील सर्वोच्च पुरस्कार ऑलिम्पिक ऑर्डरने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने अभिनव बिंद्रा यांना सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पादत्राणे आणि चर्म उद्योग समूह विकास प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे. केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर के.व्ही. सोमनाथ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे अहिल्या भवन कुठे उभारण्यात येणार आहे? तर हे मानखुर्द या ठिकाणी उभारण्यात येणार. देशातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांची यादीत कोणती संस्था प्रथम स्थानावर आहे? तर IIT मद्रास चेन्नई ही संस्था पहिल्या क्रमांकावरती आहे. 2028 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार? तर अमेरिका या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे 2028ला ऑलिम्पिक स्पर्धा. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा 2024चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाचा भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार आरती अंकलीकर यांना जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराचे मानधन 5 लाखावरून किती लाख करण्यात आले आहे? तर या जीवनगौरव पुरस्काराचे मानधन 5 लाखावरून आता 10 लाख करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, यावर्षी आपण आपला कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा केला आहे? तर 78वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केलेला आहे 2024चा. नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कालावधी 2.5 वर्षावरून किती वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे? तर 5 वर्ष करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाने राज्यातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कालावधी वाढवण्यासाठी कोणत्या वर्षाच्या महानगरपालिका नगरपंचायती व औद्योगिक नागरी अभियानामध्ये सुधारणा केली आहे? तर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कालावधी वाढवण्यासाठी 1965च्या अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 2023चा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कुणाला जाहीर झाला आहे? तर हा पुरस्कार शिवाजी साटम यांना जाहीर झाला. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 2023चा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार कुणाला जाहीर झाला? तर हा पुरस्कार आशा पारेख यांना जाहीर झाला आहे. केंद्र सरकारने ईडीच्या संचालनपदी कोणाची नियुक्ती केली आहे? तर राहुल नवीन यांची नियुक्ती केलेली आहे. केंद्रीय गृहसचिवपदी कोणाची नियुक्ती झाली? तर गोविंद मोहन यांची नियुक्ती झालेली आहे केंद्रीय गृहसचिवपदी. 27वी नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे? तर ही महाराष्ट्र राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार. नेक्स्ट क्वेश्चन, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कुणाला मिळाला आहे? तर ऋषभ शेट्टी यांना हा पुरस्कार मिळाला. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कुणाला मिळाला आहे? तर नित्या मेनन व मानसी पारेख यांना हा पुरस्कार मिळाला. पुढचा प्रश्न पहा, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर अट्टम या चित्रपटाला मिळाला आहे. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर वाळवी या चित्रपटाला मिळाला आहे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2024साठी किती शौर्य पुरस्कार यांना मंजुरी दिली आहे? तर 103 शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिलेली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आहेत महत्त्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने.
तर ज्यांना कोणाला याची PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।